अटून दर्शन घेऊन आम्ही चाललो होतो मांबासा डव पाहायला. रस्त्यानं या गाडीची चप्पल तुटली, बरी गेली म्हणे ते दलिंदरी. दिली तरीच टाकूनच चालला आलो. घरी जायच्या वेळेस घेऊन घेऊ म्हणे एक नवीन. थोड्या वेळात पोहोचलो आम्ही मांबाशाच्या डवाजवळ. ती गोया म्हणे आपण आंघोळा करू. म्हटलं भावा चुप बस, तुझी माय मलेच बोलीन. आपले तिन्ही कार्टून वदर जाऊन बसेल होते मस्त. थोडी ट्रेकिंग केली. याच्याजवळ वदर आलो. अटून मांबाशा या डवाचा पुरा क्लिअर व्ह्यू येत होता. असं म्हणतासाठी मांबाशा आंघोळ करायला आलते आणि ते डुबून गेले, म्हणून याचं नाव मांबाशे डव पडेल. सेफ्टीसाठी आजूबाजूले सगळे अँगल वगैरे लावले, कोणी वदरून कुदू नये म्हणून. याच्या पुढे अजून एक पहाड होता. आम्ही तिघं आलो पुढे, हे दोघच बाकी होते मागे. दोन्ही सारखेच झाले, चढले जाई नाही. कसे तरी आले वदर. आल्या आले शर्टच काढलं, कसं तरी आलो म्हणे याच्या वाद कधी नाही येणार. आमची अटलो यातच थंडी झाली, हे एवढ्या दूर कोपऱ्यात काय करून राहिले. मग आम्ही अटी जरासा टाइमपास केला, फोटोज काढले, व्हिडिओज काढले. मग पोट्टे म्हणत की या धरणाच्या तिकडे चला म्हणे. आता माझ्या पहिलाच टाइम इकडे याचा. पहिले म्हटलं तुम्ही पुढे पुढे चला, मी तुमच्या मागे आहो. त्यानं काढली गाडी, मी बी रेडीच होतो त्याच्या मागे. पुढे तर धरणावरचा गेट बंद होता, पण या दलिंदराईले दुसरा बी रस्ता माहित होता. मी रस्ता पाहिला आणि म्हटलं अबे हो तुम्ही का पागल झाले काय. तर ते म्हणत गाडी जाते. आम्ही 5 ते 6 खेप जाऊन येलो. गाडी टाकली ना आलो कसं तरी भाई. ते गाडी घेऊन पुढे, मी त्याच्या मागे मागे 1-1.5 किलोमीटर गाडी चालवली ना आम्ही आलो या लोकेशनवर. आता कमेंट मध्ये सांगा तुम्हाला ही जागा माहित होती काय. आता हे पोट्टे चालले होते त्या पुढच्या पहाडावर. तर म्हटलं थांबा मी बी येतो. अटी येऊन तर अजूनही खतरनाक व्ह्यू दिसत होता. डॅम वर तर नाही, पण डॅमच्या मागच्या साईडने आलो होतो आम्ही. मग अटी जराचे फोटो काढले, व्हिडिओ काढले. सकाळपासून संध्याकाळ कशी गेली काही समजलंच नाही. अटून डायरेक्ट गाड्या काढून आम्ही निघलो घरी. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला फॉलो करून घ्या.